चला पुढे चला, थांबू नका एका जागेवर. फोन ठेवा आतमध्ये. हे पोरा फोन ठेवा. शनि दरबार में शनि महाराज शम शन शनेश्वराय नमः। मैं यहाँ पे 10 साल से ऊपर हो गया है, यहाँ पे आती हूँ मैं। अपने आप पता नहीं मुझे कैसे हो गया, अपने आप ऐसे हो गया जैसे हम लोग गुरु नानक देव जी को मानते हैं, प्लस मतलब ये भगवान जी के साथ मेरा अपने आप कनेक्शन हो गया। एंड मेरे को देखिए, जैसे हर एक को अपनी लाइफ में प्रॉब्लम्स होती है, चाहे वो मध्य वर्ग का हो, अमीर हो, कुछ भी हो। तो मैं यहाँ पे अपनी प्रॉब्लम्स लेके आई, तो महाराज ने मुझे उसे कैसे सॉल्व करना है और कैसे जीवन में आगे बढ़ना है सत्य के साथ और अच्छे कर्मों के साथ और अच्छे तरीके से, मतलब उन्होंने मुझे दिमाग दिया, अक्ल दी, श्रद्धा, मतलब उनके आशीर्वाद से मैं प्रॉब्लम सॉल्व करती जा रही हूँ। तो उसके बाद जो बोलते हैं कि मेरे को बहुत अच्छा लगने लगा। एंड फिर मैं हर साल की शुरुआत नए साल 1 तारीख से मैं यहीं से करती हूँ, 1 जनवरी से, और शनि जयंती पे भी आती हूँ महाराज जी को विश करने के लिए उनके जन्मदिन पे। और जब भी बीच में जैसे होता है, जैसे बस मैं यहाँ पे उनका आशीर्वाद लेने के लिए आती हूँ। आज सगळ्यात मोठी शनी जयंती आहे, म्हणून आम्ही मुंबईवरनं आले, नवी मुंबईवरनं शनिदेवाची आराधना करायला, आणि सकाळपासून निघून आले आणि पहिलं साईब शिर्डीकडे जाऊन आले, साईबाबांचे दर्शन घेतले आणि मग इकडे आली आहे। ॲक्च्युली बरेच वर्ष आधी आलेली मी इकडे, तेव्हा माझे पाय निघत नव्हते, एवढं व्हायब्रेशन होतं इकडच्या देवळाचं आणि एवढं स्ट्रॉंग व्हायब्रेशन होतं की निघताच येत नव्हतं। म्हणून आज विचार केला की आज येते परत इथे आणि जावंसं वाटत नाहीये, एवढं स्ट्रॉंग व्हायब्रेशन आहे। दर्श अमावस्या आणि शनी जयंती निमित्तानं आज शनी शिंगणापूर या ठिकाणी भाविकांची मांदियाळी असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। राज्यातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून कानाकोपऱ्यातून जे आहे शनी भक्त हे शनी शिंगणापूरमध्ये या ठिकाणी दाखल झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। शनी जयंतीचा दिवस असल्या कारणानं राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत तर ते या ठिकाणी दर्शनासाठी आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर देवस्थानच्या वतीनं देखील भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी मंडप जो आहे तर तो दर्शन रांगेमध्ये घालण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। उन्हाचा तडाखा जास्त असल्या कारणानं भाविकांची सोय व्हावी यासाठी हा मंडप जो आहे तर तो घालण्यात आलेला आहे। शनी जयंती निमित्तानं आज दिवसभर जर आपण बघितलं तर भजन कीर्तन असेल, इतर धार्मिक कार्यक्रम जे आहे त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 4 ते 5 लाख भाविक जे आहेत तर ते दर्शनासाठी शनी शिंगणापूर या ठिकाणी दाखल होतील अशी अपेक्षा जी आहे तर ती देवस्थानच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील घुंबळ, एबीपी माझा, शनी शिंगणापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।